नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात निळावतीच्या गूढ कथा। या कथा ऐकताना त्या तुम्हाला वेगळ्याच दुनियात घेऊन जातील। तर मित्रांनो, जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया। मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूला फाटा फुटलेल्या कच्च्या रस्त्याला सायकल वळवली। तसं सायकल टाण टाण उड्या मारू लागली। घामाघूम झालेल्या सायकलस्वार आधीच वैतागला होता। फाट्यावर लावलेली गावाच्या नावाची पाटी झुडपात गडप झाली होती। आईला, हेच गाव आहे का? कसं कळायचं? असा विचार करत त्यानं तशीच सायकल दामटली। कुरुळ्या केसांचा तेल चोपडून एका बाजूला पाडलेला भांग, गळ्यात अडकवलेली शबनम, पांढरा शुभ्र ढगाळ शर्ट, पांढरा पायजामा, पायात चप्पल असा अवतार असलेला सायकलस्वार गावात आलेला नवा काळे मास्तर होता। बेरोजगार असलेल्या काळे मास्तरांना हे नवीन नियुक्तीपत्र मिळालं होतं। तसं ते घेऊन धावत पळत त्यांनी हे गाव गाठलं। सडाफटिंग असलेल्या माणसाकडे असणार तरी काय? आपल्या शबनममध्ये 2 सदरे आणि पायजामा टाकला होता। लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवल्याने तसा तो अनाथ म्हणूनच वाढला। वार लावून शिकत 7वी पास झाला असा हा काळे मास्तर स्वभावाने थोडा भोळा होता। काळे मास्तर सायकल रेटत पुढं पुढं जाऊ लागला। तसं झुडपात लपलेली कौलारू घरं दिसू लागली। तसं मास्तरला जरा हायसं वाटलं। गावात सगळी गवता मातीची बसकी घरं होती। मातीत खेळणारी उघडी वागडी पोरं मास्तरला बघून बावारली होती। सायकल जशी जवळजवळ येऊ लागली तशी सगळी पोरं उगाचच बोंबलत घरात पळाली। पोरांचा आवाज ऐकून घरातून पुरुष मंडळी लोक बाहेर आली। कोणचं गाव पाहुणं? एकानं विचारलंच। मी काळे मास्तर, सांगलीहून आलोय आपल्या गावातील शाळेवर गुरुजी म्हणून। तसं लोकांनी मास्तरांना रामराम केला। ये पोरा, मास्तरांना पाटलाच्या वाड्यावर घेऊन जा, एक अनुभवी म्हातारा बोलला। पाटील झोपाळ्यावर बसून सुपारी कातरत बसला होता। त्याच्या समोर गावातील 4-5 लोक बसली होती। लाकडी झोपाळ्यावर हळूहळू झोके घेत पाटील लोकांच्या बरोबर चर्चा करत होता। झोक्याचा कर कर असा लयबद्ध आवाज येत होता। राम राम पाटील, मास्तरांनी बाहेरूनच नमस्कार केला। कोणचं गाव म्हणायचं पाहुणं? पाटील बोललं, मी सांगलीचा नवीन गुरुजी म्हणून नियुक्ती झाली आहे तुमच्या शाळेत। वा वा, कोण आहे रे तिकडं? मास्तरांना चहा ना, पाटलांनी आवाज दिला। मास्तर उभं का? बसा की, पाटील मिशा पिळत बोललं। मास्तरांचा चहा पाणी झाल्यावर इकडची तिकडची चर्चा झाली। कुणीतरी मध्येच बोललं, ते नव्ह, मास्तर राहणार कुठं? आपल्या वाड्यात राहतील, आणखी कुठं? नाहीतर शाळा भरते त्या कुलकर्ण्या वाड्यात राहतील। मागच्या खोल्या आहेत की रिकाम्या। ठरलं तर मग मास्तरांचा मुक्काम कुलकर्णी वाड्यात केला गेला। कुलकर्णी वाडा तसा वस्तीपासून लांबच होता। दगडी बांधकाम असलेल्या वाड्याने 100 पार केली होती। कधी काळी म्हणे तिथं कुलकर्णी कुटुंब राहत होतं। नंतर त्यांची वंशवेल वाढलीच नाही, म्हणून तो वाडा त्यांनी गावच्या शाळेसाठी दान दिला होता। मास्तरांना वाड्याच्या पाठीमागच्या 2 खोल्या दिल्या होत्या। त्या खोलीत एक जुनी लोखंडी भली मोठी पेटी होती, पण मास्तरांनी तिच्याकडं दुर्लक्ष केलं। मास्तर गावात येऊन आता 2 महिने झाले होते। मास्तर पण चांगलेच गावात रमले होते। शाळा सुटली
की मास्तर घरी येऊन पुस्तकं वाचत. त्यांना वाचनाचा भयंकर नाद होता. एक वेळ जेवण दिलं नाही तरी चालेल, पण पुस्तक पाहिजे. कधी कधी तर त्यांना जेवणाचीही सूद नसायची. त्या दिवशी मास्तरांना वाचायला काहीच नव्हते, म्हणून ते जरा अस्वस्थच होते. त्यांचं सहज लक्ष त्या अजस्त्र पेटीकडे गेले. आपण एवढे दिवस या पेटीकडे दुर्लक्ष करत होतो. यात काहीतरी असणार आहे, बघूया तरी, असा विचार करून ते पेटीजवळ गेले. 1-2 तास घाम गाळल्यानंतर त्यांना त्या पेटीचे कुलूप उघडता आले. झाकण उघडल्यावर त्यांनी आतमध्ये बघितलं तर एवढ्या मोठ्या पेटीमध्ये एक छोटीशी लाकडी पेटी होती. त्यांनी हळूच ती पेटी बाहेर काढली आणि उघडली तर आतमध्ये कापडामध्ये गुंडळलेला कसला तरी जुना ग्रंथ होता. मास्तरांनी धूळ झटकून ते कापडाचे गाठोडे सोडलं तर आतमध्ये खरंच एक ग्रंथ होता. त्यांनी पाहिलं, पान उलटलं तसं खोलीतलं वातावरण बदललं. अंगावर थंडगार वाऱ्याची झुळूक आली. पाण्यातील कुचकट शेवाळ्यांचा वास येऊ लागला आणि लांब कुठेतरी घुबड घुमायला लागलं. त्यात भरीसभर म्हणजे शाळेच्या कोपऱ्यावर कुत्री भेसूर रडू लागली. तरी सुद्धा मास्तरांनी थरथरत ग्रंथाचं पान उलटलं तर मोडी भाषेत ताम्रपटावर लिहिलं होतं, निळावंती. मास्तर थरथरत आदाच्यासारखं वाचू लागलं. जणू काय तो ग्रंथ त्यांचीच वाट बघत होता. त्या ग्रंथातील सूचनेप्रमाणे ते यांत्रिकपणे कृती करू लागले. ग्रंथाच्या शेवटच्या पानावर लिहिलेले नियम जणू काही ते मनात कोरत होते. ते वाचून झाल्यावर त्यांनी ग्रंथ होता तसा बांधून ठेवला. तसं त्यांच्या जवळपास तयार झालेलं विचित्र वातावरण हळूहळू कमी होऊ लागलं. मास्तर अंथरुणावर बसून ग्रंथाबद्दल विचार करत होते. त्यानंतर बराच वेळ ते जागे होते. पहाटेचा कोंबडा आरवला तेव्हा त्यांचा कुठे डोळा लागला. तेव्हा वाड्याच्या पडक्या भिंतीवर पिंगळा पक्षी ओरडत होता. जणू काही त्याला भविष्याची चाहूल लागली होती. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मास्तरांनी आपली कामं आटपून शाळेत जाऊन बसले होते. पण त्यांचं मन वर्गात काही लागत नव्हतं. त्यांनी मुलांना पुस्तकं काढून वाचायला सांगितलं आणि मास्तर परत एकदा विचारात हरवले. काय करावं? वाचावा तो ग्रंथ, पण त्यासाठी वाट बघावी लागणार. किती दिवस? 4 दिवस? महिना की वर्ष? नाही, आपण शोध घेऊ आणि वाचू. काय होईल ते होईल, असा निर्धार मास्तरांनी केला. त्यांच्या नजरेसमोर दिसत होता तो फक्त गुप्त खजिना. तेवढ्यात शाळेची दुपारची घंटा वाजली. त्यानंतर बरेच दिवस असेच गेले. मास्तर ज्या संधीची वाट बघत होते ती काही येत नव्हती. मास्तरांनी आता त्या ग्रंथाचा नाद सोडून द्यायचं ठरवलं. त्या दिवशी शाळेची दुपारची सुट्टी झाली होती. मास्तर निवांत पाय लांबवून खुर्चीत बसले होते. तेवढ्यात त्यांना लोकांचा गोंधळ ऐकू येऊ लागला. म्हणून त्यांनी शाळेच्या बाहेर डोकावून पाहिलं तर लोक शेजारच्या वाडीच्या दिशेने पळत होती. मास्तरांनी पळत जाणाऱ्या एकाला अडवलं आणि त्याला विचारलं. तेव्हा त्या माणसानं सांगितलं, वाडीतल्या नायकाची सून नुकतीच बाळंत झाली होती, पण अचानक तिला जास्त झालं आणि ती गेली, असं म्हणून तो बी पळत सुटला. मास्तर कितीतरी वेळ एकटक त्या वाटाकडं बघत उभे होते.
तो माणूस नजरेआड जाईपर्यंत. त्या रात्री अंधाराने सगळा गाव गिळला होता. वाडीत जाणाऱ्या वाटेवर कुत्री बेसूर आवाजात रडत होती. रातकिड्यांची किर किर सोडली तर सगळा गाव सामसूम झाला होता. कुलकर्णी वाड्याचा दरवाजा शांतता भंग करत कर 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 करत वाजत उघडला आणि त्यामधून घोंगडं अंगावर घेतलेली एक व्यक्ती बाहेर पडली. तिच्या हातात कापडात गुंडाळलेलं काहीतरी होतं. ती व्यक्ती झपाझप पावलं टाकत वाडीच्या दिशेने चालली होती. कुत्र्यांनी आता जोरात कालवा लावला होता. वाळव्यावर घुबड घुमायला लागलं होतं. ती व्यक्ती इकडं तिकडं बघत चालली होती. माणसांची चाहूल घेत झुरपा आडून आडून ती व्यक्ती निघाली होती. ती व्यक्ती माळावर पोचली होती. मोकळ्या माळावर नायकाच्या सुनेची धडाडणारी चिता दिसत होती. त्याच्या अग्निज्वाळा आभाळाला टेकत होत्या. ती व्यक्ती लोकांची चाहूल घेत चितेजवळ आली. अग्नी देऊन लोक कधीच आपापल्या घरी निघून गेली होती. अग्नीच्या उजेडात त्या व्यक्तीचा घामाजलेला चेहरा भेसूर दिसत होता. ती व्यक्ती काळे मास्तर होता. मास्तर इकडं तिकडं बघत मांडी घालून खाली बसला आणि कापडात गुंडळलेला ग्रंथ त्याने उघडला. ग्रंथातील पहिला नियम पूर्ण झाला होता. बाळंत झालेल्या स्त्रीच्या चितेच्या उजेडात एका रात्रीत ग्रंथ वाचावा. काळे मास्तरने ग्रंथाचे पहिले पान हातात घेतले. तसं आसपासचं वातावरण बदलू लागलं. माळावर वाऱ्याचा सू 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 आवाज येऊ लागला. पालापाचोळा हवेत वरती उडू लागला आणि त्याच वेळी मास्तरच्या दिशेने हळूहळू काहीतरी सरपटत सरपटत येत होतं.